Bhuir, a general all-rounder player and main backbone of Team Premier 11 Bandevli. इनिंग सुरू होती. अंपायर राजेश भोईर सर यांचा सिग्नल. लेट्स प्ले. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल राऊंड स्टंप. फटका इथे फसलाय. बॉल हवेत, परंतु मिडअपच्या फिल्डर पासून अगदी थोडासा दूर साई होते त्या ठिकाणी. एक्झॅक्टली चेंडू पर्यंत का पोहोचले नाहीयेत हा प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी उपस्थित झाला. अगदी समोर होता हा बॉल, परंतु झेल घेण्याचा मानस धाडस इथे साईनं दाखवलेला नाहीये. बबलूला मिळते सिंगल. चापेवाडी पठार टीमचं अकाउंट या सिंगल सोबत आता खुलं होत असताना, खातं ओपन होत असताना स्वीप करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे फायरिंगला ओम. चांगली फिल्डिंग. कल्पेश कातवाडा पॉवर प्ले मध्ये सध्या स्ट्रायकिंग एंडला. ही आघाडीची जोडी खेळपट्टीकडे पहिल्या मॅच मध्ये दर्जेदार कामगिरी केली. चापेवाडी पठार टीमनं देवगड टायगर्स संघासारख्या बलाढ्य संघाला या स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला आणि आता प्रेम 11 बांदिवलीच्या विरोधात ही द्वितीय फेरीची त्यांची दुसरी लढत. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर डॉट बॉल. लेफ्ट हँड राऊंड स्टंप. समीर ऑन साइडला स्वीप केला. देखना स्ट्रोक. टायमिंग प्रॉपर आणि हा बॉल करतोय विकेट सीमारेषेची सफर. ताकदीचा दर्जेदार वापर. बॉल सीमा पार. कल्पेश कातवाराच्या बॅटमधून येतोय. टीम चापेवाडी पठार संघाकरता या डावाचा हा पहिला षटकार. थँक्यू. षटकारासोबत टीमचे टोटल वेगान आता फ्लाय होत असताना अंकित होत आहे दाफलकावरती एकूण 7 धावा. यस, वडापाव आणि त्याचबरोबर जे इतर स्टॉल ग्राउंडच्या बाजूला तळण्यात आहेत त्यांना विनंती आहे आपण डस्टबिनचा वापर करता. त्याचबरोबर मैदानाच्या बाजूला कुठलाही कचरा आपल्याकडून होणार नाही याची काळजी घ्यायची. इनसाइड आउट. थोडासा पिच फटका. रूम क्रिएट करून गॅप पिक करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर पोहोचतात त्या ठिकाणी. सूरज शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला. अगदी पाहिलं तर कव्हर रिजन टार्गेट करायचं होतं कल्पेशला, परंतु ते गॅप इथे भेदता आली नाही आणि अखेर मिळेल ती फक्त एकच धाव. सिंगल रन नंतर टीमची टोटल सध्या स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते ती 8 या आकड्यावर. स्ट्रायकिंग एंडला बबलू. स्टील टू गो. ऑन साइडला क्रॉस बार स्ट्रोक. फिल्डर आहे डीप मध्ये मिड विकेटला. चांगली फिल्डिंग इनफिल्ड मध्ये पाहायला मिळाली त्या ठिकाणी. शॉर्ट मिडविकेट रिजन कडे नयन त्या ठिकाणी वेगानं बॉल वरती पोहोचले आणि अखेर चेंडूला अडवण्यामध्ये त्यांना यश आलंय. सिंगल नंतर रन झालेले आहेत 9. स्ट्रायकिंग एंडला कल्पेश. पॉवर प्लेचं षटक समीरचं. अंतिम चेंडू या षटकाचा शेष असताना लोवर फुल टॉस होता. ड्राईव्ह केला. लॉंग ऑफला फिल्डर आहे डीप मध्ये. 1 रन वेगानं कंप्लीट. दुसऱ्या रन साठी निघाले. हा ना अशा स्थितीमध्ये मात्र सावरले स्वतःला कल्पेशना. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर विथ दॅट सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ अखेर या सिंगल धाव्याच्या साथीने ते होतोय कंप्लीट. आणि बॅटिंग करत असताना नाणेफेक गमावल्यानंतर प्रेम 11 बांदिवलीच्या विरोधात चापेवाडी पठार टीमची सुरुवात झाली दर्जेदार. विकेट न गमावताना पहिल्या ओव्हरच्या धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. इन डबल डिजिट 10 रन ऑन बोर्ड विदाउट लॉस. पहिलं षटक समाप्त होते. दुसरं षटक टाकण्याकरता येतो वैभव. पहिल्या सामन्यामध्ये ज्यांना जनरल ऑलराऊंडर म्हणून दर्जेदार कामगिरी केली होती मंथन 11 डोंगर नाव्याच्या विरोधात, तो वैभव आता बॉलिंग ट्रॅकवर. पहिले ओव्हरचं अनालिसिस पाहिलं समीरचं तर 10 धावा त्यानं खर्च केल्या. स्ट्रायकिंग एंडला कल्पेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बबलू. हे आघाडीचे 2 फलंदाज आता खेळपट्टीकडे. चापेवाडी पठार संघ आणि त्यांच्या विरोधात प्रेम 11 बांदिवली या 2 टीमच्या दरम्यान सुरू असलेला हा द्वितीय फेरीचा दुसरा सामना. ऑलरेडी 2 सामने जिंकलेत स्वराज प्रतिष्ठान आंबेटेंबे क्रिकेट संघानं. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. फटका इथे हवेमध्ये. थर्डमॅनला फिल्डर बॉलच्या खाली पोहोचतोय. बॅटची मोठी लीडिंग एज घेतली आणि अखेर आता हा महत्वाचा ब्रेक थ्रू मिळाला प्रेम 11 बांदिवलीला. वैभवच्या खात्यामध्ये पहिली विकेट. मैदानाच्या बाहेर कल्पेश. विकेटचं पतन.
थँक्यू डीजे. पहिला ब्रेक थ्रू त्या ठिकाणी थोडासा अप्पर कट स्टाईल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एक्झॅक्टली स्वीप करायचा की अप्पर कट करायचा अशा दुविधा मनस्थितीमध्ये होते कल्पेशांनी. पाहिलं तर शॉर्ट ऑफ गुडलिंदवरून बाउन्स घेणारा हा चेंडू मात्र त्या ठिकाणी सरळ थर्डमॅनला संजय यांच्या हातामध्ये जाऊन मिसावतोय. पहिली सफलता प्रेम इलेव्हन बांदिवली करता. त्याचबरोबर वैभवसाठी ही पहिलं सुयश. 10-1 लॉस अशा स्थितीमध्ये सध्या संघ चापेवाडी पठार मैदानाकडे पोहोचतो. नॉस्ट्रा किंग इनला कैलास. फुल टॉस बॉल बबलू साठी मेजवानी होती आणि ती मेजवानी आता दोन्ही हाताने कबूल केली. फुल टॉस बॉल पाठवून दिला फुल फेस ऑफ द बॅटनं काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पाठीमागे हा षटकार. या प्रकारचे बॉल म्हणजे बबलू साठी नक्कीच मेजवानी होती आणि ती मेजवानी त्याने आता दोन्ही हाताने कबूल केली आहे. विकेट नंतर येणारा षटकार टीमची टोटल आतापर्यंत पोहोचते 16 या आकड्यावर. लाईन इथे चांगली आहे. यावेळी लाईन स्विंगर अंपायर कडे लाऊड अपील आशालभूत नजरेनं पाहिलं जातं. उत्साह जास्त होता. अपील अनकॉन्फिडेंट होती आणि अखेर पंचांचा इशारा आता इथनं येतोय तो बॅट्समन इज सेफ. षटकारानंतर येणारा हा डॉट बॉल. टीमची टोटल स्थिर रन झालेले आहेत 16. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या सुरू असताना मैदानामध्ये वैभव बॉलिंग ट्रॅकवर. फुलर लेन संधी नाहीये बबलूला. काय कमबॅक केलं. षटकारानंतर दोन्ही बॉल वरती पाहिलं तर बबलूला संधी दिली नाहीये. लागोपाठचे 2 डॉट बॉल. टीमची टोटल स्थिर रन झालेले आहेत 16. स्टील टू गो. कमबॅक करत असताना वैभव. ऑन साइडला स्विंग केला हा बॉल. फिल्डर आहे उपस्थित डीप मध्ये मिड विकेटला. चांगली फिल्डिंग. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये अॅक्युरेट फेक बॅकअप देत असताना पुरस्कर्ते अनिल भोईर. शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान मिळेल ती फक्त एकच धाव बबलूला आणि संघाचा धावफलक सध्याच्या घडीला या सिंगल धाब्याच्या साथीनं पोहोचेल फलकावरती 17 या आकड्यावर. फुल टॉस बॉल परंतु टायमिंग होत नाहीये. फिल्डर बॉलच्या खाली पोहोचतोय अँड इट्स इक्वली टेकन. 1 मोर विकेट. अजून एक धक्का बसतोय चापेवाडी पठार क्रिकेट संघाला. कैलास बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. समीर फिनिश केला. फुल टॉस बॉल वरती मिडलिंग करता आला नाही. अगदी स्टिकर वरती आदळला बॉल आणि त्या ठिकाणी कैलास मात्र खातं ओपन न करताना परत आहेत. 2 ओव्हरच्या अंती 17 रन स्कोरबोर्ड वर. 7 धावा खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये वैभवनं 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. चापेवाडी पठार संघ सध्या संकटामध्ये. अभि बॉलिंग ट्रॅकवर आणि त्याच्या विरोधात आता पाहतोय आपण आता सध्याच्या घडीला नयनला तिसरं षटक टाकण्यासाठी तो येतोय. अभिनव बॅट्समन बॅटिंग ट्रॅकवर. बॉलिंग ट्रॅकवरती नयन. नॉस्ट्रा किंग इनला बबलू. 6 बॉल मध्ये इंडिव्हिज्युअल 9 धावसंख्येवरती जो इनिंग आता साकारतोय बबलू वरती खऱ्या हातानं मदार असेल, जबाबदारी असेल, जिम्मेदारी असेल, रिस्पॉन्सिबिलिटी असेल चापेवाडी पठार क्रिकेट संघाची. दोन ओव्हरच्या अंती 17 ला 2 लॉस अशा स्थितीमध्ये संघ चापेवाडी पठार. तिसरं षटक कॉमेंट्री बॉक्स इन करून ओव्हर द विकेट. बॉलिंग ट्रॅकवर नयन भोईर. पहिलाच बॉल पुढे येऊन हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. सिलेमी डॉनला मिळेल ती फक्त 1 रन. त्या ठिकाणी अविला आणि सांघिक धावफलक या सिंगलच्या साथीने पोहोचेल पुढे 18 वर. बबलूचं मैदानामध्ये टिकून राहणे, त्याच्या बॅटमधून धावा येणं खरे तर पहिल्या इनिंग मध्ये ही जमेची बाजू असेल टीम चापेवाडी पठार क्रिकेट संघाकरता. प्रेक्षकांना विनंती आहे पडदा सोडायचा. आपण यस सातत्याने आम्ही सूचना करत आहोत, त्यांचं पालन आपण करायचं आहे.
ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर होत नाहीये. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला समीर भोईर बॉलच्या खाली ॲक्युरेट फेक नॉन स्ट्रायकिंग एंडला. मिडलटी फक्त एकच धाव आणि या सिंगल धावेच्या साथीने आता संघाचा धाव फलक पोहोचते पुढे 19 वर. तिसरे षटक डावाचं नयनचं मार्गस्थ आहे. आतापर्यंत 2 बॉलमध्ये चांगली बॉलिंग त्याने केली आहे. सिंगल्सनं दोन्ही फलंदाजांना तो शांत ठेवत असताना लो फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय एनफिल्ड मध्ये, शॉर्ट कव्हर पॉइंटला चांगले क्षेत्ररक्षण साईचं. लागोपाठची तिसरी सिंगल, थेंबे थेंबे तळे साचे, अगदी युक्तीप्रमाणे आता प्रत्येकी एका धाव्यानं मात्र संघ पुढे सरकताना पाहतोय. चापेवाडी पठार टीमची टोटल सध्या स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतीये 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 20. स्ट्रायकिंग एंडला सामोरे जातील बबलू. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, लेग स्टिक सोडून चालला, बॉल टप्पा इथे खराब आहे, लाईन खराब आहे. अंपायर राजेश बोरचा सिग्नल, इट्स वाईड. एक्स्ट्रा रन आता ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये आणि अतिरिक्त धावसंख्येने हे धावफलक पोहोचेल पुढे 21 वर. ऑन साइडला विकेट काढण्याचा प्रयत्न, बॉलच बॅक ड्राईव्ह, ओव्हर थ्रो, मोहावर आले नाही. नयनला त्या ठिकाणी दुसऱ्या रनसाठी कॉल देतील का बबलू, परंतु बॅकअप देत असताना समीर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, नॉन स्ट्रायकिंग एंडला नयन भोईरचा तो प्रयत्न आहे ते हुकला एस्ट्यांचा वेध त्याला घेता आला नाही आणि एक रिटर्न थ्रो होईल समीर कडून. मिळते इझिली 1 रन. टीमची टोटल पोहोचेल पुढे 22 आकडावर. स्टील 2 टू गो. तिसरं षटक मार्गस्थ असताना अजूनही 2 बॉलचा खेळ षटकातील शेष. स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी बॅट्समन तयार होत असताना अवी. लाईन इथे पाहावी लागेल, इट्स अ वाईड बॉल. अगदी गाईडलाईनच्या बाहेर पिच झाल्यानंतर हा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. स्क्वेअर चेंडूची घोषणा करत असताना अंपायर राजेश भोईर सर. आणखीन एक अतिरिक्त धाव धावफलकावरती बिना मेहनतीच्या मोफतच्या धावेनं आता हे धावफलक पोहोचत असताना पुढे 23 आकडावर. पुढे सरकून पूल करण्याचा प्रयत्न, मिस्टर स्ट्रोक हवेमध्ये हा चेंडू, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर. समीर पोहोचतायत काऊ कॉर्नर रिजन कडे आणि वेगानं त्या ठिकाणी आता या 2 धावा मिळत असताना विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं अगदी त्याने या बॉलला थांबवलं पहिल्या अटेम्प्ट मध्ये. 2 धाबेसोबत सांघिक धावफलक पोहोचत असताना चापेवाडी पठार क्रिकेट संघाचा 25 आकडावर. फुलटॉस बॉल ऑन साइडला स्विंग केलाय, मेजवानी होती. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा घेतलेला हा खरपूस समाचार. अभिच्या बॅटमधून तिसऱ्या षटकाचा शेवट होतोय. गोड केली तोडफोड, बॉल निघून चालला स्क्वेअर लेग सीमारेषा पार. हा षटकार थँक्यू डीजे. यस, पाण्याची विचार नव्हते, विनंती आहे व्यवस्थापन समितीला पाणी आपण घेऊन जायचं. 3 षटकांचा खेळ कंप्लीट. 10.33 धाबेची सध्याच्या घडीला ही धावगती. 31 धावा धावफलकावरती. अंतिम बॉलवरती मात्र प्रहार नयन भोईरच्या विरुद्ध ड्रिंक्सवाले मैदानामध्ये. ऐकूयात डीजे जेडीच्या माध्यमातून
31 ला 2 लॉस 3 ओव्हरचे अंतिम संघ चापेवाडी पठार. चला घाई करा, स्पीडअप करा. प्रेम 11 बांदिवली. प्रमोदचा पहिलाच बॉल डासिंग डाऊन द ट्रॅक. ऑन ड्राईव्ह सजवलाय. फिल्डर पोहोचतात बॉलवरती. ऑर्थोडॉक्स लॉंगर लागती साइड स्क्रीनच्या समोर मिळतात त्या 2 धावा बबलूला. आणि त्याचबरोबर 2 धावेच्या साथीने आता आहे सांघिक धावफलक वेगानं त्या ठिकाणी आता पुढे पोहोचताना पाहायला मिळतंय. त्याच्या 2 धावेच्या साथीनं 33 या आकड्यावर. आडवा बॅटनं स्लॉग स्वीप. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती येतोय हा मोठा ब्लास्ट. बॅट्समन बबलूच्या बॅट मधून येतोय हा क्रॅकिंग स्ट्रोक. सिक्सर. षटकामध्ये आता तोडफोड सुरू केली आहे चापेवाडी पठार क्रिकेट संघानं. षटकार 6 धावेसोबत धावफलक वेगाने उंच उडी घेते जाऊन विसावतं ते 39 या आकड्यावर. ला 2 लॉस अशा स्थितीमध्ये सध्या मैदानामध्ये पाहतोय संघ चापेवाडी पठारला. बबलू आणि अवी आता चांगली बॅटिंग करत असताना तिसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप भागीदारी रचत असताना प्रेम 11 बांदिवलीच्या विरुद्ध. हे अंतिम षटक पहिल्या सत्राचं प्रमोदचं हायवे एन कडून बॉलिंग ट्रॅकवर तयार होत असताना लोवर फुल टॉस फटका इथे फसलाय. झेलची संधी नाकारता येत नाही. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला टिपलाय हा झेल आणि मॅच मध्ये संपलाय. आता बॅट्समन बबलूचा खेळ फलंदाज बाद धक्का तिसरा पोहोचत असताना. ला 3 लॉस अशा स्थितीमध्ये मोठी विकेट आता मिळाली आहे प्रमोदला. अगदी पुढ्यात टाकला होता लोवर फुल टॉस. या बॉलवरती खरं तर टायमिंग आणि ताकद या दोन्हींचा सुरेख संगम हवा असतो. 39 धावा धावफलकावरती 3 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या डावाचे स्ट्रायकिंग एंडला हवी आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याच्या सोबतीनं जॉईंट होतोय न्यू बॅट्समन अनिल. लोवर फुलटॉस बॉल ड्राईव्ह करत असताना चांगला फटका. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून बॉल डीप मध्ये निघून चाललाय. डीपी स्कोर पॉइंटला नयन भोईर बॉल पर्यंत पोहोचतो. तिसऱ्या रनसाठी कॉल दिला अनिलला. हा ना 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 आणि अशा परिस्थितीमध्ये आता धावबाच्या स्वरूपात आणखीन एक गडी गमावतोय संघ चाफेवाडी पठार. 41 ला सध्या 4 लॉस. संगीत डीजे डीजे जेडीच्या माध्यमातून 41 ला 4 लॉस 2 बॉल शिल्लक. बॉलर तयार प्रमोद. फुलर लेन संधी नाही. अगदी आउटसाइड ऑफ टिक पिचिंग झाल्यानंतर हा बॉल थोडा खाली राहिला. वाईड लाईनला अगदी टार्गेट करून आता बॉलिंग होती अंतिम षटकामध्ये. षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलंय प्रमोदनं. कॉन्फिडन्स ढासलू दिला नाही. आत्मविश्वासाला कुठे तडा जाऊ दिला नाही आणि धीरोदत्तपणे आता तो गोलंदाजी करतोय. 41 ला 4 लॉस. स्टील 1 टू गो. पहिल्या इनिंगचा हा लास्ट बॉल. आणखीन एक सुंदर बॉल अलंग टू द कार्पेट. बॉल डीप मध्ये निघून चाललाय. वैभव बॉल पर्यंत पोहोचतोय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. फेक थोडी खराब आली. दुसरी रन तर कंप्लीट. तिसऱ्या रनच्या प्रयत्नात आहेत नॉन स्ट्रायकिंग एंड वरून कॉलिंग तिसऱ्या रनचं आणि अखेर आता फलंदाज बाद होतोय. 2+ विकेट. इनिंग समाप्त होती. पहिली 4 षटकांचं हे पहिलं सत्र अखेर कंप्लीट होतं आणि एकंदरीत 5 गडी गमावल्यानंतर
43 धावा धावफलकावरती लगावल्यात चापेवाडी पठार क्रिकेट संघाने आणि आता मॅच मध्ये समीकरण द्वितीय सत्रामध्ये 24 बॉल करायच्यात 45 धावा. शून्य धाब्याची धावगती प्रति 4 षटकांच्या पाठीमागे मेंटेन करायची आहे आणि पाहायचं कशा पद्धतीने या धावसंख्येचा पाठलाग करेल समीर भोईर आणि त्याचा संघ प्रेम 11 बांदिवली. बांदिवली क्रिकेट संघाची समीर भोईर आणि त्याच्या साथीनं वैभव. सलामीचे दोन्ही आघाडीचे फलंदाज आता 44 धाब्याचं लक्ष्य टार्गेट आव्हान गाठण्याच्या उद्देशाने मात्र खेळपट्टीकडे मार्गस्थ होत असताना 11.00 धाब्याची धावगती प्रति 4 षटकांच्या पाठीमागे मेंटेन करायची आहे ते म्हणजे चापेवाडी पठारच्या विरोधात टीम प्रेम 11 बांदिवलीला. स्ट्रायकिंग एंडला समीर भोईर, नॉन स्ट्रायकिंग एंडला वैभव भोईर. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक टाकण्याकरता येत आहेत कैलास. राईट आर्म राऊंड स्टंप. पहिलाच बॉल अगदी आउटसाइड ऑफ स्टिक पिचिंग वाईड लाईनला टार्गेट करून अगदी बॉल पिच केला गेला. बॅटची कडा जरूर होती. त्यांचा पाठीमागे चांगलं बॅकअप करत असताना विकेट किपर विषयमध्ये लॉफ केला. फिल्डर आहे अवी अँड व्हॉट अ कॅच. कमिटमेंट ऑन फील्ड पाहायला मिळाली. मोठी विकेट मैदानामध्ये मोठा मोहरा गारद केलाय समीर भोईर. बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का प्रेम 11 बांदिवली क्रिकेट संघाला. समीर भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. रिप्ले मध्ये पाहू शकता अगदी कशा पद्धतीने बॉलच्या रिच पर्यंत तो पोहोचला. स्वतःला स्ट्रेच केलं, हवेमध्ये सूर लगावला, सीमारेषा अगदी त्याच्या नजदीक होती आणि अशा अनुकूल परिस्थितीमध्ये देखील भावेश दादा स्वतःच्या बॉडी स्टार सांभाळला. ही सर्वात मोठी जवळची बाजू. समीर भोईर यासारखा एक मोठा मोहरा आता गारद होतो आणि मैदानामध्ये आता सुटकेचा मोकळा श्वास सोडत असताना संघ चाफेवाडी पठार मैदानामध्ये पोहोचतायत. नंबर 3 वरती नयन भोईर. 44 धावेचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना हा पहिला आदरा पोहोचलाय प्रेम 11 बांदिवली क्रिकेट संघाला.
डगआउट मध्ये आता सध्याच्या घडीला थोडीशी शांतता. पार्टनरशिपची गरज आहे, भागीदारीची आवश्यकता आहे. पायचं वैभवच्या साथीने आता नयन ती भागीदारी ती पार्टनरशिप इथे रचेल का दुसऱ्या विकेट करता. स्वीप करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती येत नाहीये, बॉल कनेक्शन होत नाहीये. इझिली एक रन मिळते नयन भोईरला आणि तिसऱ्या बॉलवरती आता हे 44 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना खातं खुलं होत आहे, अकाउंट ओपन होत आहे. ते म्हणजेच टीम प्रेम 11 बांदिवली क्रिकेट संघाचं. वैभव भोईर आता जो नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. या फलंदाजावरती खूप मोठ्या संख्येनं आशाळभूत नजरेनं या लढतीमध्ये पाहिलं जाईल. क्षमता आहे या फलंदाजाकडे, गुणवत्ता आहे. समीर भोईर बाद झाल्यानंतर आता त्याला अपेक्षांचं ओझं आपल्या खांद्यावरती घेऊन या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल. इनसाइड आउट फटका सजवण्याचा प्रयत्न, बॅटची मोठी कडा शॉट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करतोय. वेगानं त्या ठिकाणी हे एक धाव कंप्लीट करत असताना स्ट्रायकिंग एंडला नयन भोईर सिंगल धावेच्या साथीने संघ पुढे सरकतोय. प्रेम 11 बांदिवली टीमची टोटल सध्या धाव फलकावरती पाहायला मिळतीये 2 या आकडावर. पॉवर प्ले मध्ये सध्याच्या स्थितीला ही कंट्रोल बॉलिंग इकॉनॉमिकल स्पेल कैलासचा चापेवाडी पठार टीम कडून. बॅकफुट देऊन शॉर्ट चाप केला. इनफिल्ड मध्ये चांगली फिल्डिंग, व्हॉट अ कमिटमेंट. थोडा स्लाइड झाला फिल्डर, परंतु स्वतःचा बॉडी बॅलन्स गमावल्यानंतर देखील अप्रतिम क्षेत्ररक्षण त्यानं दाखवलंय. फिल्डिंग ही जमेची बाजू आहे चापेवाडी पठार क्रिकेट संघाची. अनंता भला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना चांगला प्रयत्न मिळेल. एकच रन, टीमचे टोटल 3. स्टील 1 टू गो. विषय मध्ये डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्वीटली साऊंड. फिल्डर पोसे बॉल वरती हवी. मैदानाचा राजा म्हणून या फिल्डरची ओळख आणि ती ओळख इथे लाभली आहे. रनआउटची संधी नॉन स्ट्रायकिंग एंडला. थर्ड अटेम्प्ट मध्ये आता फलंदाज होईल धाबाद. नयन भोईर बॅक टू द पॅव्हेलियन. पोहोचत असताना हा धक्का क्रमांक 2. प्रेम 11 बांदिवलीला पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस मात्र 4 धावा धाव फलकावरती लगावल्यानंतर गडी बाद होत आहेत 2. चांगलं राहिलं बॉलर कैलासचं. इकॉनॉमिकल बॉलिंग, किफायती कमी खर्च आणि कंजूस स्पेल त्यानं टाकला आणि आता हे दुसरं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती येतोय के कल्पेश कातवारा. स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी संतोष, नॉन स्ट्रायकिंग एंडला वैभव. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड फटका सजवण्याचा प्रयत्न, लाईन इथे चांगली आहे. संधी नाही स्ट्रायकिंग एंडला संतोषला अँड इट्स अ डॉट बॉल. सुरुवात दमदार करत असताना कल्पेश कॉन्फिडन्स आता वाढलाय, एनर्जी मिळाली आहे फिल्डिंग करणाऱ्या चापेवाडी टीमच्या सर्व खेळाडूंना आणि तो परफॉर्मन्स आता मैदानामध्ये होत असताना. ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न, विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. लॉंग ऑन लॉफ फिल्डर बॉलच्या खाली पोहोचतोय आणि संजय बाद होत असताना अजून एक धक्का बसतोय प्रेम 11 बांदिवली टीमला. हा गडी बाद होतो 3रा. कल्पेश करता ही पहिली विकेट तर सांघिक ही 3री सफलता चापेवाडी पठार क्रिकेट संघाकरता. 4-3 लॉस अशा स्थितीमध्ये सध्याच्या घडीला
संघ प्रेम 11 बांदिवली. 16 बॉल अजूनही विजयासाठी 40 रनची आवश्यकता. कल्पेशचा स्पेल सध्या सुरू आहे. एक विकेट त्याला मिळाली. न्यू बॅट्समन नॉन स्ट्रायकिंग इनला सूरज, स्ट्रायकिंग इनला खेळतो वैभव. ऑन साइडला अलॉंग टू द कार्पेट स्वीप केला हा बॉल. फिल्डर आहे डीप मध्ये उपस्थित. चांगली फेक या दरम्यान पाहायला मिळाली. सिंगल रन ऍड होईल इझिली प्रेम 11 बांदिवली संघाच्या खात्यामध्ये आणि बऱ्याच अवकाशानंतर मात्र हे धावफलक आता पोहोचते पुढे ते 5 आकड्यावर. ऑन साइडला क्रॉस बाउंड्री चोक. 1 रन वेगाने त्या ठिकाणी कंप्लीट. सिंगल सोबत सूरजच्या आता इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन होत आहे आणि सांघिक धावफलक पोहोचत आहे एका धावेच्या साथीने पुढे 6 या आकड्यावर. 38 धावेची अजून आवश्यकता मॅच मध्ये. बॉल शिल्लक आहेत 14. इकॉनॉमिकल बॉलिंग दुसऱ्या षटकामध्ये देखील सुरू आहे कल्पेश कातवाराची. 4 बॉल आतापर्यंत टाकले. 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. लाईन इथे चांगली आहे. स्विंग अँड मिस. मोठा स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न होता वैभवचा. वेट ट्रान्सफर अगदी लवकर केलं त्या ठिकाणी आणि बॅटचा चेहरा देखील खूप लवकर बंद झाला आणि हा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कैद होत असताना आणखीन एक डॉट बॉल. 17ला 38चं समीकरण सध्याच्या सिच्युएशनला. अपिश ऑफ ड्राईव्ह. फिल्डर आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर टप्पा घेऊन बॉल चालला निघून. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध अंतर कापत सीमा पार. अंतिम क्षणाला येतोय. शेवटच्या चेंडूवरती हा चौकार. देखील कंप्लीट होते. 10 धावा धावफलकावरती 3 विकेट बाद होतात. प्रेम 11 बांदिवली संघाचे इक्वेशन बॅलन्स राहिले. येणारे बॉल शिल्लक आहेत 12. अर्थातच 2 षटक आणि 2 षटकांमध्ये अजूनही करायचे आहेत. 17.00 धावेच्या धावगतीनं 34 धावा. तर उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस. सेमीफायनलचे ड्रॉ आपण अगदी काही थोड्याच वेळात मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी ओपन करणार आहोत. पहिल्या दिवशी क्वालिफाय झालेला संघ जैनमान बेलपाडा. दुसरा दिवस गाजवला मालीनगर टीमनं. शनिवार विजेता संघ या नावाची एक चिठ्ठी ड्रॉ मध्ये. त्याचबरोबर रविवार विजेता संघ या नावाची चिठ्ठी ड्रॉ मध्ये. एकंदरीत 4 टीमच्या दरम्यान सेमीफायनल साठी हा ड्रॉ. या सामन्याचा निकाल लागल्यानंतर लगेच आपण या ठिकाणी ओपन करणार आहोत. तिसरं षटक सुरू होत असताना गणेशचा पहिलाच बॉल. लाईन चांगली आहे. थोडा खाली राहिला स्किट होत असताना. टप्पा आखूड होता परंतु गती जबरदस्त पाहायला मिळाली या चेंडूवरती आणि अखेर यष्ट्यांच्या पाठीमागे हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल. बॅटची बाहेरची कडा शॉट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये बॉल वरती पोहोचतोय आणि हा झेल इथे फिनिश होतोय. धक्का पोहोचतोय चौथा. बॅक टू द पॅव्हिलियन. सूरज. तर 10ला 4 लॉस अशा स्थितीमध्ये संघ प्रेम 11 बांदिवली. 10 बॉल मध्ये 34 धावेची आवश्यकता. चमत्कार मैदानामध्ये करावा लागेल वैभवला. बॅकफुट देऊन पूल केला. फिल्डर उपस्थित आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. आउट ऑफ हिट कंट्रोल. टप्पा घेतला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय तो चौकार. थँक्यू डीजी. चौकारानंतर टीमची टोटल पोहोचते 14 या आकड्यावरती. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूंमध्ये आता विजयासाठी आवश्यकता आहे ती 30 धावेची. षटकारांच्या भाषेत इक्वेशन करायचं झालं
तर 9 पैकी 5 बॉल मैदानाच्या बाहेरच मारावे लागतील संजय आणि त्याचबरोबर वैभवला. लाईन इथे पाहावी लागेल. इट्स अ नो बॉल. पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा. अगदी बॉबिंग रीच्या बाहेर हा बॉल पिच होतोय आणि इट्स अ कॉल ऑफ फ्री हिट. एक्स्ट्रा रन कलाटणी मिळणार का आता या डावाला? या दाफलकाला गती मिळणार का या अपवादात्मक चेंडूने? हे पाहणं देखील गरजेचं असेल. 15 धावा दाफलकावरती 9 चेंडू 29 धावेची आवश्यकता. फ्री हिट कॉल फ्रॉम अंपायर राजेश भोईर सर. उघडा डोले पाहणीत बॉल लाईव्ह फ्री हिट. संधी निर्माण झाले स्ट्रायकिंग एंडला वैभवला. त्या संधीचं सोनं इथं करेल का? ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु गडी बाद नसणार आहे कारण फ्री हिट चेंडू होता. यस पण सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी संजय. प्रयत्नाची पराकाष्ठा जिद्द आणि मेहनत मैदानामध्ये दाखवावी लागेल. या मॅच मध्ये प्रेमी लेव्हल बांधवलेला अशक्य जरूर आहे परंतु कठीण नाही. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि लास्ट मुमेंट पर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये घाम तुम्हाला गाळावा लागेल. 16ला 4 लॉस. 8 बॉल. इक्वेशन बॅलन्स राहिले 28चं. लाईन इथे चांगली आहे. बॅकफुट येऊन कट करण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. डबल मॅन्डेट झाले स्ट्रायकिंग एंडला संजय. अँड फायनल सिग्नल फ्रॉम अंपायर दॅट इट वॉज अ डॉट बॉल. सोळा धावा दाफलकावरती. अंतिम चेंडू आता शेष आहे. 7 बॉल 28 धावेची आवश्यकता. पुढे सरकून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कडा घेतली त्यानंतर पाठीमागे हा चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. एंड ऑफ अ थर्ड ओव्हर. तिसरं षटक समाप्त झालंय आणि 3 षटकांची अंती एकूण 5.33 धावेची धावगती. अतिशय माफक धावसंख्या दाफलकावरती. 4 षटकांच्या या लढतीमध्ये पाहिलं तर 4 गडी गमावल्यानंतर एकूण अंकित होत आहेत 16 धावा 6 चेंडू आणि विजयासाठी आता आवश्यकता आहे ती 28 धावेची. अंतिम अखेरचा आणि या डावाचं हे निर्णायक षटक. स्लोवर वन. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन केलं. पहिलाच बॉल इथे टाकलाय डॉट. तो म्हणजेच अभिनव. अंतिम षटकामध्ये ही चांगली बॉलिंग सध्या सुरू आहे. 5 बॉल आता 28 धावेचं समीकरण. ऑन साइडला स्वीप केला हा बॉल. फिल्डर आहे परंतु उपस्थित त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. इट्स अ मिनिमम और मॅक्सिमम. त्याची विचारणा पंचांकडे सुरू आहे आणि सध्या अंपायरचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय. इट्स 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. हा चौकार. नंतर रन झालेले आहेत 20. 4 बॉल आता 24 धावेचं समीकरण. प्रत्येक बॉल वरती आता षटकाराची मोहर उमटवावी लागेल बॅट्समन वैभवला. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असं म्हटलं जातं आणि पाहायचं ते प्रयत्न मैदानामध्ये अंतिम टप्प्यापर्यंत करेल का बॅट्समन वैभव भोईर. काल मानवली चॅम्पियन्स लीग मध्ये 6 बॉल 24 असताना साई शेलकेनं भाविका कंस्ट्रक्शन या टीमसाठी फिनिशिंग टच दिला होता. 4 षटकार त्याने ठोकले होते आणि पाहायचं त्याच पद्धतीने आता हा डाव फिनिश करेल का बॅट्समन वैभव भोईर. पहिल्या षटकापासून पाहिलं तर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. स्तुतिमय कामगिरी केली या मॅच मध्ये. विश्वासार्ह कामगिरी केली आणि आता
4 चेंडू शिल्लक असताना आवश्यकता आहे ती 24 धावेची. बागफुटो देऊन हा पंप पूल केलाय. फिल्डर पोहोचतोय डीप मध्ये विकेटला. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला अडवलंय त्या ठिकाणी. धाव घेण्यामध्ये रस नाहीये, अजिबात इंटरेस्ट नाहीये तो म्हणजेच वैभवला. मानसिकरित्या आता मात्र जवळजवळ मी म्हणेल पराभव स्वीकारलाय तो म्हणजेच प्रेम 11 बांदिवली या टीमनं. 3 बॉल शिल्लक. 3 बॉल मध्ये आवश्यकता 24 धावेची. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. थोडासा अभिष फटका इनसाइड आउट. स्वीपर झोन मध्ये कव्हर पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत परंतु धाव घेण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये वैभवचा. स्पेल फक्त खेळून काढायचा. औपचारिकता फक्त शिल्लक. बॉल शिल्लक आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये करायच्या 24 धावा. फुल टॉस बॉल देखील टायमिंग होत नाहीये. कॉन्फिडन्स आता लो झालाय वैभवचा. सिंगल रन टीमची टोटल 21 वर. 1 चेंडू आता 23 धावेची आवश्यकता. मोठ्या मार्जिन हा सामना जिंकत असताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानामध्ये चांगली कामगिरी करत असताना, मैदानामध्ये विजयाचे झेंडे गाडत असताना संघ चापेवाडी पठार. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन आणि या बॉलवर देखील धाव घेत नाहीये तर हा सामना जिंकतो 22 धावेनं संघ चापेवाडी पठार. वेल प्ले बॉयज. मनपूर्वक अभिनंदन. टफ अँड हार्ड लक समीर बोन अँड कंपनी टीम प्रेम 11 बांदिवली. चला स्वराज प्रतिष्ठान आंबेटेंबे संघ कर्णधार आणि त्याचबरोबर चापेवाडी पठार संघ कर्णधार या आपण नाणेफेकी करता त्वरित. 5 मिनिटाची रेस्ट असेल त्यानंतर 4 षटकांचा क्वालिफाय सामना आपण आज इथे संपन्न करू. सेमीफायनलचे ड्रॉ आपण लगेच या ठिकाणी ओपन करणार आहोत.